सायफळमध्ये अवैध वाळू चोरीचा हैदोस सुरूच. प्रशासन डोळे मिटून बसलंय. नमस्कार मित्रांनो, तुमचे GR महाराष्ट्र न्यूज बुलेटिनमध्ये स्वागत आहे. मराठवाड्यातील महूर तालुक्यातील सायफळ परिसरात अवैध वाळू उपसाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिवसरात्र नदीपात्रात सक्शन पंप, पाईपलाईन, पोकलेन मशीन आणि डंपरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसाला जात आहे. रात्रीच्या अंधारात मोठ्या वाहनांनी वाळूची वाहतूक करून काळा बाजार चालवला जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे आरोप आहेत. नोट कॅम्पमध्ये कैद झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये हे सारं स्पष्ट दिसत आहे. वारंवार तक्रारी, निवेदने आणि बातम्या देऊनही महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून पर्यावरणाचा समतोलही मोठ्या धोक्यात सापडला आहे. नागरिकांची मागणी: जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाने तातडीने संयुक्त कारवाई करावी, अवैध वाळू तस्करी थांबवावी, दोषींवर गुन्हे दाखल करावेत आणि रात्रीचा काळा बाजार चालवणाऱ्यांची चौकशी करावी. मित्रांनो, नदी वाचवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. या प्रकरणावर प्रशासन काय कारवाई करते हे आम्ही नजर ठेवून आहोत. बातमी संकलन: समाधान कांबळे, माहूर. तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. अधिक अपडेट्ससाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.